नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये। मित्रांनो, खास व्हिडिओ मी हा तलाठी भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या आणि महसूल विभागामध्ये एक कर्मचारी म्हणून जाणाऱ्या आणि भविष्यामध्ये भावी अधिकारी होणाऱ्या साठी हा खास व्हिडिओ मी आणलेला आहे। तर मित्रांनो, चला आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तलाठी भरती परीक्षेत मागील परीक्षेमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आले होते त्या टॉपिक्सची या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे। कुठलेही अभ्यासक्रम वगैरे काहीही पाहणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ निश्चित रूपाने तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा असेल। हे जर तुम्ही टॉपिक केले तर या ठिकाणी तुम्ही तलाठी म्हणून झालाच समजा, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसेच तुम्हाला तलाठी भरती ग्रुप जॉईन करायचा असेल तर @तलाठी_चार्ट असा हा आपला तलाठी भरतीचा ग्रुप आहे। या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता। तुमचा कुठलाही प्रश्न तुम्ही त्या ग्रुपवर टाकल्यावर तुमचे मित्र निश्चित रूपाने त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देऊ शकतात। बाकी काही समस्या असल्यास माझा नंबर आहे 8010457760। यावर तुम्ही मला व्हॉट्सअप कधीही मेसेज करू शकता। टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही काय मेसेज करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला परत पाहायचं म्हटलं म्हणजे मागील परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न होत असतात। 100 प्रश्नामधले 25 प्रश्न हे तुमचे येतात मराठीमध्ये, मराठी व्याकरणसाठी 25 प्रश्न येतात, इंग्रजी व्याकरणसाठी 25 प्रश्न येतात तुमचे, गणित व बुद्धिमत्तासाठी। या ठिकाणी अभ्यासक्रम हा खूप आहे, मात्र त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा कोणते टॉपिक असे आहेत की जे टॉपिक तुम्हाला हमखास मार्क मिळवून देऊ शकतात। असे टॉपिक जर तुम्ही केले तर तुमचे जे अभ्यास आहे तो सुद्धा वाया जाणार नाही, की ज्याला आपण स्मार्ट स्टडी एक प्रकारे म्हणू शकतो। ती स्मार्ट स्टडी या टॉपिकच्या माध्यमातून तुमची होऊ शकतात। आणि मेन विषय आहे जीके। जीके म्हणजे सामान्य ज्ञान। तर या ठिकाणी मागच्या वर्षी जीकेचा तर विचारच आपण करू शकत नाही, एवढा मोठा वास्ट अभ्यासक्रम आहे जीकेचा की जो खूप कठीण आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे समजणं कठीण आहे आणि वाचण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो। तुम्ही या ठिकाणी बरेच जण एमपीएससी जर करत असाल तर त्या ठिकाणी तुमचं प्रॉपर अभ्यास तुमचा झालेला आहे, संदर्भ ग्रंथात त्यांनी वाचलेले असतात। मात्र तुमच्यापैकी काही जण एमपीएससी करत नसल्यामुळे तुम्हाला बेसिक पुस्तकं हे तुम्ही वाचलेली नाही आहेत, त्यासाठी तुम्ही फक्त तात्याच्या ठोकळ्यातून अभ्यास करता। तुमच्यापैकी बरेच जण हे नोट्स सुद्धा काढत नाही, त्यामुळे तुम्हाला नोट्स जर तुम्ही काढल्या तर त्याचा निश्चित रूपाने त्याला फायदा होणार आहे। तर चला या ठिकाणी आपण एका टॉपिकची या ठिकाणी चर्चा करूया। मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न येतात 25, पण तुमच्यापैकी निश्चितच एखाद्या विद्यार्थ्याने पाहिलं असेल की तुम्हाला त्यातले प्रश्न येतात ते कोणत्या भागावर किती प्रश्न येतात। तर मित्रांनो, या ठिकाणी साधारणतः 13 प्रश्न हे तुम्हाला शब्दसंग्रहावर येतात। कोणते? शब्दसंग्रह। बरेच विद्यार्थी या ठिकाणी शब्दसंग्रहावर येतात। बरेच विद्यार्थी शब्दसंग्रह आहे त्या पुस्तकात तेवढंच वाचतात, त्याच्यामुळे काय होतंय की तुमचे मराठीला पैकीच्या पैकीचे गुण आहेत, तुमचं व्याकरण हे अतिशय चांगलं झालेलं असतंय, मात्र शब्दसंग्रह किंवा वाक्योपयोग याच्यामध्ये तुमची गफलत होते, तुमची काय कोणाची सुद्धा होतंय। कारण की मराठी भाषाच तशी आहे, एका विलांटीचा सुद्धा चुकीचा अर्थ निघतो। त्यासाठी तुमची प्रॅक्टिसपेक्षा स्मार्ट स्टडी तुम्हाला आवश्यक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी शब्दसंग्रहाचं स्पेशल पुस्तक आणायचं आहे आणि ते तुम्ही या ठिकाणी वाचायचं आहे। 13 प्रश्न शब्दसंग्रहावर येतात आणि साधारणतः 12 प्रश्न हे व्याकरणवर या घटकावर येतात। आता या ठिकाणी शब्दसंग्रहामध्ये जर काय काय येते तर विचारायचं म्हटलं तर या ठिकाणी महत्त्वाचे घटक आहेत समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी सुद्धा महत्त्वाचे आहे। म्हणीची मी आता व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी, त्या म्हणी सुद्धा तुम्हाला उपयोगी आहे। तसेच या ठिकाणी शुद्ध शब्द, व्याकरणदृष्ट्या जे शुद्ध अशुद्ध शब्द आहेत त्याच्यावर बरेच जण लक्ष देत नाहीत। याचं लक्ष देण्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकच आहे, जेव्हा सुद्धा तुम्ही मराठीचे शब्द वाचत असाल त्यावेळेस बारकाईने त्याची विलांटी आणि त्याचा उकार रफार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर पाहिल्या तर तुमचे हे गुण जे आहेत शुद्ध शब्दाचे हे कधीही तुमचे जाणार नाही। उदाहरणार्थ आध्यात्मिक, या ठिकाणी खून, खून शब्द तर असा आहे की या ठिकाणी याचा अर्थ वेगळा होतो, याचा अर्थ वेगळा होतो, म्हणजे या ठिकाणी याचे सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे अर्थ होतात। तर हे चुका जे आहेत हे तुम्हाला कळल्या पाहिजे, त्यासाठी तुम्ही या गोष्टीवर लक्ष ठेवायचं। समानार्थी शब्दसमूहाबद्दल एक शब्द,
महत्त्वाचं म्हणजे अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द या ठिकाणी बरेच जण आहेत. अलंकारिक शब्दाचं या ठिकाणी बऱ्याच जणांचे गुण या हातातले जातात. आता अलंकारिक शब्द कोणता? अलंकारिक शब्द तुम्हाला माहित आहे. उदाहरणार्थ जमदाग्नीचा अवतार म्हणजे काय होतंय? अत्यंत रागीट मनुष्य, असे काही शब्द असतात. हे शब्द हे जे टॉपिक आहेत मी तुम्हाला सांगत आहे, हे टॉपिक तुम्हाला 1 1 2 3 4 5 6 7 हे 7 टॉपिक तुम्हाला अतिशय चांगले करायचे आहेत. तसेच शब्दामध्ये काही देशी शब्द, विदेशी शब्द. देशी शब्दामध्ये कानडी, गुजराती, तेलुगू, तमिळ, हे शब्द जे आहेत हे शब्द रिपीट होतात, वारंवार रिपीट होतात. उदाहरणार्थ विदेशी शब्दामध्ये इंग्रजी, पोर्तुगीज या ठिकाणी अरबी आणि फारसी हे शब्द आहेत. हे शब्द कधीही यांचा स्टॉक वाढत नाहीये, मात्र हे शब्द जे आहेत हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी हापूस हा शब्द नेहमी विचारला जातो. शिकाकाई हा शब्द नेहमी विचारला जातो किंवा मागील सर्व परीक्षेत आलेला आहे. तुम्ही जर या ठिकाणी 2012 पासूनच्या 2009 पासूनच्या जर या ठिकाणी तलाठीच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या असतील तर त्या ठिकाणी तो एक शब्द जवळपास 10-20 वेळा आलेला आहे, रिपीट झालेला आहे. अशा शब्दांचे मी व्हिडिओ बनवणारच आहे. त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतील. कदाचित तुम्ही जर उशिरा व्हिडिओ पाहत असाल तर हे शब्द या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आता या ठिकाणी व्याकरणमध्ये जर विचार केला तर या ठिकाणी वर्णविचार हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावर शब्द येतात म्हणजे येतात संधी हा टॉपिक. तसेच विग्रह, संधी विग्रहवर या ठिकाणी प्रश्न येतात. या ठिकाणी अव्यय या ठिकाणी येतात. वाक्याचे प्रकार हा जो टॉपिक आहे याच्यावर तुम्हाला शब्द येतात म्हणजे येतात. वाक्य म्हणजे मिश्र वाक्य, साधं वाक्य, संयुक्त वाक्य. तसेच या ठिकाणी क्रियापद प्रकार. तसेच या ठिकाणी महत्त्वाचा जो चॅप्टर आहे तो आहे प्रयोग. आणि सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे प्रयोग. आणि सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे की ज्याच्यावर प्रश्न येतात आणि तुमचा प्रश्न चुकल्याशिवाय राहत नाही, तो चॅप्टर आहे या ठिकाणी कोणता? समास. कारण की समासाचे खूप वेगवेगळे या ठिकाणी प्रकार असतात. इतरेतर द्वंद्व समास, कर्मधारय समास, अव्ययीभाव समास. या ठिकाणी मला तुम्हाला शिकवायचं नाही, फक्त सांगायचं की हे जे टॉपिक आहे हे टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केले तर याच्यासोबत महत्त्वाचा टॉपिक आहे अलंकार. बऱ्याच जणांना उपमेय आणि उपमान यातला फरकच कळत नाही. त्यामुळे या ठिकाणी उपमा आहे की उत्प्रेक्ष अलंकार आहे, छोटासा आहे. जणू गमे वाटे भसे, जेवी तम सम यासारखे शब्द त्यांचं कन्फ्यूज होते. ज्यामुळे काय होणार? उपमा अलंकाराला हे उत्प्रेक्ष करणार आणि उत्प्रेक्षाला उपमा करणार, हातचा गुण जाणार. त्यामुळे हे जे महत्त्वाचे 5 अलंकार आहेत, उपमा, उत्प्रेक्षा, अपनहुती, अनन्वय, श्लेष अलंकारांचं सगळ्यांना उदाहरण कळते. तर हे महत्त्वाचे जे 5 अलंकार आहेत या ठिकाणी तुमचे आले पाहिजेत. महत्त्वाचे 5 वृत्त आहेत या ठिकाणी. भुजंग प्रयात, वसंत तिलका, मालिनी असे महत्त्वाचे जे 3 वृत्त आहेत आणि 1-2 असे या ठिकाणी ते सुद्धा तुमचे त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे पाठ किंवा तुमचं त्यात जास्त फोकस असणं आवश्यक आहे. हे जर महत्त्वाचे एवढे टॉपिक जर मी जे आता तुम्हाला सांगितले 15 टॉपिक, हे 15 टॉपिक जर केले तर मित्रांनो हेच टॉपिक बार रिपीट होतात. तसेच काळामध्ये सुद्धा तुमचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कोणता? तर रीतिकाळ जो असतो तो रीतिकाळ तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यक आहे. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ. कारण की त्या ठिकाणी जो टॉपिक आहे तो वाटते एवढा सोपी नाही आणि तो कठीण टॉपिक आहे. त्यामुळे तो टॉपिक जर कव्हर केला तर निश्चित तुम्हाला या ठिकाणी काय गुण मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी महत्त्वाचं आता इंग्रजीसाठी जर आपण बघितलं तर इंग्रजीसाठी सुद्धा हेच टॉपिक आहे. या ठिकाणी इंग्रजीमध्ये काही बदल होणार नाही. डिक्शनरीमध्ये जर विचार केला इंग्रजीसाठी तर इंग्रजीसाठी महत्त्वाचा आहे अलंकारिक शब्द, शब्दसमूहासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स, फ्रेजेस, वन वर्ड, सिनोनिम्स, अँटोनिम्स हे सगळे मराठी इंग्रजीत आहेत. या ठिकाणी इडियम्स, या ठिकाणी करेक्शन, मेंटेनन्स शब्द बऱ्याच वेळेस कितीतरी वेळेस आलेला आहे. मेंटेनन्स शब्द, इलिजिबल शब्द या ठिकाणी हे जे काही शब्द आहेत हे खूप वेळा येतात. उदाहरणार्थ बलून, असे बरेचसे शब्द आहेत की या ठिकाणी काय नेहमी येत राहतात.
इंग्रजीमध्ये महत्त्वाचं जर चॅप्टर म्हणसान कोणते चॅप्टर रिपीट होतात इंग्रजी व्याकरणाचे, इंग्रजी सुद्धा तसं आहे. 12-13 प्रश्न हे शब्दसंग्रहावर येतात, 12-13 प्रश्न हे व्याकरणावर येतात. तर या ठिकाणी व्याकरणवर कोणकोणते येतात? उदाहरणार्थ ग्रामर. काही जण या ठिकाणी ग्रामरचा शब्द असा लिहितात, मात्र ग्रामरचं स्पेलिंग आहे AR. तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स हा चॅप्टर तुम्हाला करायचा आहे. नंबर 2 या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग हा शब्द. नंबर 3 या ठिकाणी क्लॉज. क्लॉज हा शब्द या ठिकाणी तुम्हाला येते. नंबर 4 डिग्री. डिग्री. नंबर 5 या ठिकाणी व्हॉइस. नंतर या ठिकाणी अनलेस, हार्डली हॅड. हार्डली हॅड ना मुश्किल या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येतो. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्टिकल्सवर प्रश्न हा येतो म्हणजे येतो. क्वेश्चन टॅग वर येतो, क्लॉज वर येतो, डिग्री येतो, व्हॉइस वर येतो, हार्डली हॅड, नो सूनर. आणि या ठिकाणी टू चे जे वाक्य आहेत त्याच्यावर येतो. आणि सर्वात महत्त्वाचे वाक्य येतात व्हर्बवर. कशावर येतात? व्हर्ब. या ठिकाणी बऱ्याच व्हर्ब म्हणा किंवा टेन्स म्हणा, व्हर्ब आणि टेन्स या ठिकाणी बऱ्याच जणांना तिथं व्हर्ब काय वापरायचं, विल वापरायचं का इज वापरायचं, हॅज, हॅव, हॅड, कॅन, कुड काय वापरायचं हे या ठिकाणी समजत नसल्यामुळे हातचे मार्क या ठिकाणी तुमचे जातात. त्यामुळे आर्टिकल्स, क्वेश्चन टॅग, क्लॉजेस, डिग्री, व्हॉइस या ठिकाणी अनलेसचे वाक्य, हार्डली, टू चे वाक्य, व्हर्ब आणि या ठिकाणी टेन्स हे महत्त्वाचे 10 चॅप्टर. हे महत्त्वाचे 10 चॅप्टर जर तुम्ही केले तर या ठिकाणी तुम्हाला निश्चित रूपात तुम्हाला कळून येईल की या 10 चॅप्टरवरच या ठिकाणी काय परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. आता या ठिकाणी आपण महत्त्वाचे जे आहेत गणित बुद्धिमत्ताचे कोणकोणते चॅप्टर आहेत या ठिकाणी बरेच जणांना माहित नाही की नेमकं तलाठी भरतीमध्ये मागील परीक्षेमध्ये आता मी सांगणार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करणार त्याची चांगलीच गोष्ट आहे. या ठिकाणी तुम्हाला गणिताचे जे 25 प्रश्न येतात 25 प्रश्नांचं डिवायडेशन या ठिकाणी होतं की जवळपास 14 ते 15 प्रश्न हे तुमचे रिझनिंगचे असतात आणि यापैकी फक्त 10 प्रश्न हे कशाचे असतात? मॅथचे असतात. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर रिझनिंगचा जास्त करा. कशाचा जास्त करा? रिझनिंगचा. नाहीतर तुम्ही जर मॅथच वाचत बसणार आणि मॅथमध्ये परफेक्ट केलं तर मात्र तुमचे हातचे गुण नक्की गेल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्ही रिझनिंगकडे फोकस करायचा आहे. रिझनिंगमध्ये महत्त्वाचे कोणकोणते चॅप्टर येतात ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. रिझनिंगमध्ये सर्वात पहिला चॅप्टर आहे 1 नंबर सिरीज. सिरीज म्हणजे काय? संख्या मालिका. नंबर 2 आहे नातेसंबंध. नातेसंबंधावर या ठिकाणी येतात. नंबर 4 येतो दिशा. नंबर 4 या ठिकाणी हस्तांदोलन. नंतर या ठिकाणी येतो रेल्वे. नंतर या ठिकाणी येतो चॅप्टर तुमचा 6वा घड्याळ. घड्याळ हा चॅप्टर आहे. नंतर 7वा चॅप्टर आहे तुमचा दिनदर्शिका. दिनदर्शिका. 8वा चॅप्टर आहे तुमचा रांगेतील स्थान. रांगेतील स्थान हे महत्त्वाचे या ठिकाणी. रांगेतील स्थान किंवा बैठक व्यवस्था हे महत्त्वाचे जे तुम्हाला या ठिकाणी 10 आणि या ठिकाणी 10 चे चॅप्टर दिले. 10 चॅप्टर तसेच तर्क व अनुमान. साधारणतः या 12 चॅप्टर पैकी या 10 चॅप्टर पैकी तुम्हाला 10 पैकी 10 चॅप्टरवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न येतात. 10 पैकी 10 चॅप्टर. त्यामुळे तुम्ही हे जे 10 चॅप्टर आहेत हे एकदम परफेक्ट करायचे आहेत की जेणेकरून तुमचा या चॅप्टरचा एकही प्रश्न तुमचा चुकला पाहिजे नाही. आणि एखादी आकृती येते त्यामुळे आकृतीवर एवढं काही जास्त फोकस नाही केलं तरी सुद्धा तुमचं त्या ठिकाणी चालून जाते. कधी कधी कूट प्रश्न सुद्धा येतात. आजकाल कूट प्रश्नांचं या ठिकाणी संख्या जास्त वाढलेली आहे की त्या ठिकाणी स्टार देतात आणि काय येईल असं त्या ठिकाणी ओळखलं जाते. असं पूर्ण स्टार 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 असते आणि यांची बेरीज एक समान संख्या असते. तर या ठिकाणी कुठेतरी एक आगळा मेसेज असतो तो त्या ठिकाणी ओळखायचा असतो. आता गणिताचं म्हटलं तर गणिताचं सिंपल फंडा आहे. या ठिकाणी संख्या ज्ञानावर प्रश्न विचारला जातो. काही अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला गुणाकार भागाकारावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न येतो. तसेच शेकडेवारीवर प्रश्न येतो. सरासरीवर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येतो.
ते वजनाचा नेहमी प्रश्न असतो की एका वर्गामध्ये 50 शिक्षक होते, त्यांची सरासरी 50 मुले होते, त्यांची सरासरी 20 वर्ष होतं, त्यात एक शिक्षक येतो, मग त्यांची सरासरी 22 होते, तर मग त्या शिक्षकाचं वय काय, सरासरीवर येतो, नफा तोटा येतो. एक रेडिओ 100 रुपयाला घेतला, तो 10% नफ्यानं विकला, परत मग तो 20% घाट्यानं विकला, तर शेवटचा नफा किती किंवा त्या व्यवहारात नफा किती झाला, तोटा किती झाला, असं या ठिकाणी नफा तोटा यावर प्रश्न येतो. तसेच वयाचा वर नेहमी प्रश्न येतो. वय जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा, वय या टॉपिकवर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. असे महत्त्वाचे या ठिकाणी जे टॉपिक आहेत, सरासरी या ठिकाणी गुणोत्तर व प्रमाण या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येतो. आणि इकडे बुद्धिमत्ताचा एक टॉपिक माझा तुमचा सांगायचा राहिला, या ठिकाणी विसंगत घटक ओळखाचा विचार येतो. आणि एक समान संबंध, 10चा संबंध 20शी येतो, तर 30चा संबंध कितीशी येतो, हा जो आहे समान संबंध ओळखा हा चॅप्टर, असे जे तुम्हाला चॅप्टर सांगितले 10 आणि हे 2, असे 12 चॅप्टर तुम्ही परफेक्ट करा, तुमचं कुठलीही पोस्ट गेल्याशिवाय राहणार नाही. तसेच मित्रांनो, ज्यांना असं वाटत असेल की तुमची पोस्ट या ठिकाणी निघणं मुश्किल आहे किंवा थोडंफार तुम्हाला पुशअप पाहिजे, 2-4 वर्षाचा किंवा 2-4 महिन्याचा तुमचा या ठिकाणी अभ्यास रिव्हिजन झाली नसेल, तर आपली या ठिकाणी ऑनलाईन बॅच सुरू आहे. आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे WO अकॅडमी ॲपवर. या ठिकाणी सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका सगळं या ठिकाणी आहे. तुम्ही 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. या ठिकाणी रेग्युलर बॅच सुद्धा आहे आणि एक आयकॉनिक बॅच सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये पुस्तकं, नोट्स, वह्या, टेस्ट सिरीज सगळं घरपोच पोहोचण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि तुम्हाला 160+ पेक्षा जास्त गुण मिळवून देण्याची गॅरंटी सुद्धा आमची आहे. असे आयकॉनिक बॅच या ठिकाणी आहे की ज्याच्यामध्ये फक्त 30 विद्यार्थी असणार आहे आणि तुमचा या ठिकाणी 250 टेस्ट सिरीज आम्ही या ठिकाणी तुमच्याकडून सोडवून घेणार आहे, त्या सुद्धा घरी पाठवून. तर अशी आयकॉनिक बॅच सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही काय जॉईन करू शकता. त्याच्या माहितीसाठी तुम्ही कॉल करा. रेग्युलर बॅचसाठी सुद्धा तुम्ही काय कॉल करू शकता. तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे, या ठिकाणी हे महत्त्वाचे टॉपिक जर तुम्ही केले तर तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता पैकीच्या पैकी मार्क तर या ठिकाणी मिळू शकत नाहीत, मात्र काही जणांना मिळतात. कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी 23 ते 25च्या दरम्यान मार्क मिळणार. मी जेवढे गणित चॅप्टर सांगितले ते जर केले तर. आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे जीके. जीके म्हणजे वाटते एवढा सोपी विषय नाही आहे. जीके प्रत्येकाला काय वाटते की माझं जीके लय भारी आहे, माझं जीके एकदम चांगलं आहे, माझं जीके परफेक्ट आहे. पण मित्रा, हे तुला माहित नाही की जीके कोणत्या विषयाला किती प्रश्न येतात हे जर तुला माहित नसेल, मागच्या परीक्षेत कोणत्या विषयावर किती प्रश्न आले, तर तुझं जीके त्या ठिकाणी कसं चांगलं असेल. सोपे प्रश्न हे सगळ्यांना येतात, मात्र काही असे प्रश्न येतात की जे टॉपिक तुम्हाला सुद्धा माहीत नाही. अशा वेळेस आपलं जीके चांगलं असणं याच्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते, खूप सारे मोठे पुस्तकं वाचावं लागतात. मात्र या ठिकाणी मी तुम्हाला काही असे टॉपिक सांगेल की ज्या टॉपिकवर नेहमी प्रश्न येतोच. जीके मध्ये जर विचार केला तर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जिओग्राफी, म्हणजे तुम्हाला भूगोलवर तुमचं फिक्स आहे 5 प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. तुमचा इतिहासवर हे 5 प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. तुमचं चालू घडामोडीवर 5 प्रश्न आल्याशिवाय राहत नाही. तुमचं या ठिकाणी पंचायत राज, भूगोल, इतिहास, करंट अफेअर, तुमचं पंचायत राजवर 2 प्रश्न, भारतीय राज्यघटनेवर 2 प्रश्न, आणि इथं इकॉनॉमिक्सशी संबंधित 2 प्रश्न. या ठिकाणी अर्थशास्त्राशी निगडीत या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. तर याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 21 प्रश्न झाले. 21 प्रश्नामध्ये महत्त्वाचे काही असे घटक असतात की ज्या घटकावर जे घटक या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. उदाहरणार्थ, भारतातील सर्वात उंच रेल्वे, सर्वात फास्टेस्ट रेल्वे, भारतातील सर्वात मोठा पुतळा, असे काही जे प्रश्न असतात ते प्रश्न या ठिकाणी संकीर्णमध्ये येतात. उदाहरणार्थ, ताजमहाल कुठं आहे, या ठिकाणी त्या जगातील सर्वात मोठा खंड कोणता, जगातील सर्वात मोठा ग्रह कोणता, असे काही जे प्रश्न असतात त्याला म्हणतात जीके, म्हणजे जनरल नॉलेज, सामान्य ज्ञान. तर असे जवळपास 3 ते 4 प्रश्न येतात आणि हेच प्रश्न तुम्हाला गुगली असतात. भूगोलामध्ये जर या ठिकाणी आता आपण भूगोलाचं विश्लेषण जर करायचं म्हटलं तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील भूगोल, नद्या, तळी, तलाव, धरणे, तीर्थक्षेत्र,
पर्यटन स्थळे, यांचे जिल्हे, यांच्या जोड्या, नद्या, उपनद्या यांचे तुम्हाला प्रश्न येतात. इतिहासाबद्दल तर काही शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा स्वातंत्र्याचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास, महत्त्वाच्या चळवळी, हे महत्त्वाचे वृत्तपत्र, हे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर येतात. महत्त्वाच्या संस्था या ठिकाणी की बाबा दिग्दर्शक सर्वात पहिलं मराठीचं वृत्तपत्र कोणतं, लॉर्ड डलहौसीनं कोणतं काम केलं, तारायंत्राचा शोध कोण लावला, तारायंत्र कधीपासून सुरू झालं, पहिली रेल्वे कधीपासून सुरू झालं, या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन पहिलं कधी झालं, असे काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी येतात. असहकार चालवळ कोण सुरू केली. चालू घडामोडी जर विचार केला तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरस्कार, महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यक्ती, महत्त्वाचे क्रीडा पुरस्कार, महत्त्वाचे क्रीडा व्यक्ती, महत्त्वाचे क्रीडा संघटना, काही महत्त्वाचे निधन झालेले असतात. या ठिकाणी काही लोकनृत्य सुद्धा त्या ठिकाणी विचारलं जातं जनरल नॉलेजमध्ये, की कुचिपुडी कोणत्या राज्याचा आहे, कथ्थक कोणत्या राज्याचा आहे, बिहू कोणत्या राज्याचं नृत्य आहे. तर हे जे संस्कृती नावाचा टॉपिक आहे भारताचा, त्याच्यावर प्रश्न येतात. नंबर 2, महाराष्ट्राचे प्रतीकं, भारताचे प्रतीकं, महाराष्ट्राचं फूल कोणतं, महाराष्ट्राचं फळ कोणतं, हे जे प्रतीकाचे टॉपिक आहे, या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहे. तर या ठिकाणी पंचायत राजमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, या ठिकाणी करंट अफेअरमध्ये मंत्री सुद्धा विचारतात, हा मंत्री कोण आहे, तो मंत्री कोण आहे, केंद्रीय गृहमंत्री कोण आहे, रसायन मंत्री कोण आहे, हरमसित कौर कोण आहे. तर असे त्या ठिकाणी प्रश्न येतात. पंचायत राजमध्ये जर म्हटलं तर ग्रामसेवक कोण आहे, ग्रामसेवकाची कर्तव्य काय आहेत, ग्रामसेवकाचं कार्य काय आहे, या ठिकाणी सरपंचासाठी किती निवडणूक आहे, किती वय लागते, किती वर्ष मुदत आहे, असे काही पंचायत राजचे 1 ते 2 प्रश्न त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. आता राज्यघटनेसाठी जर विचार केला तर राज्यपालाची नेमणूक कोण करते, धनविधेयक कोण सादर करते, धनविधेयकासाठी कोणाची परवानगी लागते, आणीबाणी कोण लागू करते, असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे या ठिकाणी पंचायत राजमधले राज्यघटनेमधले काही या ठिकाणी प्रश्न असतात. 370 कलम कधी लागू केलं, कोणत्या राज्यासाठी आहे, कोणत्या राज्यामध्ये किती विधानसभा सदस्य आहे, किंवा विधान परिषद हे किती राज्यामध्ये, असे काही प्रश्न राज्यघटनेवर येतात. आणि 4 प्रश्न जीकेवर येतात की जे त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भारताचा जो संकीर्ण असेल किंवा जीके असेल ते तुम्हाला वाचणं आवश्यक आहे. तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कळला असेल, समजला असेल. अजूनही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. तसेच तुमच्यासाठी शॉर्टकट तुमच्याकडे जर नोट्स नसतील तर डबल अकॅडमीने स्वतःच्या जीकेच्या नोट्स तयार केलेल्या आहेत, मराठी व्याकरणच्या नोट्स तयार केलेल्या आहेत, गणित बुद्धिबळाच्या नोट्स तयार करणं चालू आहे, त्या तुम्ही घरपोच मागवू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यास अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं सिलेक्शन फिक्स व्हावं तर आयकॉनिक बॅचची माहिती घेतल्याशिवाय राहू नका. परत एकदा धन्यवाद. जय हिंद.